नमस्कार, मी डॉक्टर सुबोध देशमुख. तुम्हाला जर डायबिटीस रिव्हर्स करायचं असेल तर डायबिटीस काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. डायबिटीस हा काही फक्त साखरेचा आजार नाही. खरा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या शरीरामध्ये जमा झालेली जी काही टॉक्सिक चरबी आहे की जी आपल्या महत्त्वाच्या अवयवांमध्ये जमा होते. आता ही चरबी आपल्या स्नायूपेशींमध्ये, आपल्या लिव्हरमध्ये, आपल्या स्वादुपिंडामध्ये म्हणजेच आपल्या पँक्रियाजमध्ये जमा होते आणि तिथूनच खरा प्रवास सुरू होतो तो म्हणजे डायबिटीसचा. हो, आपण टाईप 2 डायबिटीसबद्दल बोलतो आहे आणि त्यामागचं मुख्य कारण असतं तर ते म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन असलं ना तरी ते योग्य प्रकारे काम करत नाही. आता हे का होतं तर याचं खरं कारण म्हणजे इंट्रामायोसेल्युलर लिपिड. आता हे खूप मोठं नाव वाटतं पण खरं तर याचा अर्थ अगदी साधा आहे की आपल्या स्नायूपेशींमध्ये जमा होणारी चरबी. आता ही चरबी स्नायूंमध्ये इतकी आतपर्यंत जाते की ती इन्सुलिनच्या सिग्नललासुद्धा अडवते. आता आपल्या शरीराला जेव्हा रक्तातली साखर स्नायूंमध्ये पाठवायची असते ना तेव्हा त्याला इन्सुलिन हे काम करत असतं, परंतु जेव्हा स्नायूंमध्ये ही चरबी अडथळा निर्माण करते तेव्हा इन्सुलिन कितीही असलं तरी ते रक्तातील साखर स्नायूंमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. मग शरीर काय करतं, अजून इन्सुलिन तयार करतं पण तरीही त्याचा काही उपयोग होत नाही. परिणामी काय होतं, रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं आणि तेच आपल्याला डायबिटीसच्या दिशेने नेत असतं. पण सगळ्या प्रकारची चरबी वाईट नसते बघा. सगळ्या चरबी ह्या सारख्याच नसतात. विशेषतः ज्या सॅच्युरेटेड फॅट असतात, ज्याला संतृप्त चरबी असं आपण म्हणतो, ही सर्वात जास्त नुकसान करणारी चरबी असते. आता ही चरबी मुख्यत्वे करून प्राणीजन्य पदार्थांमधून आपल्यामध्ये येत असते, जसं की तूप, त्याच्यानंतर लोणी, चीज, चरबीयुक्त मांस. आता ही चरबी आपल्या अवयवांमध्ये साठते आणि शरीराला इन्सुलिन योग्य प्रकारे ते वापरण्यासाठी त्याला अडथळा निर्माण करते. त्यामुळं आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स वाढत जातो. याला शास्त्रीय भाषेमध्ये लायपोटॉक्सिसिटी असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात विषारी चरबी. ही संज्ञा वैज्ञानिकांनी खरी वापरली आहे. याचं कारण म्हणजे ही चरबी इतकी हानिकारक असते ना की ती आपल्या शरीरातल्या महत्त्वाच्या प्रक्रियांनाच बिघडवते. तर मग आपल्या लक्षात आलं पाहिजे की डायबिटीस हा फक्त साखर टाळण्याचा प्रश्न नाही आहे. डायबिटीस म्हणजे तर ही आपल्यामध्ये आतमध्ये असलेली चरबी बाहेर काढणं महत्त्वाचं आहे आणि आपल्याला हे आहार सुधारून हा विषय आपल्याला क्लिअर करता येतो आणि तो सुरुवात करता येतो तो म्हणजे आपल्या जेवणामधून की सॅच्युरेटेड चरबी कमी खाणे आणि अधिक आरोग्यदायी आणि वनस्पतीजन्य अन्नावर अवलंबून राहणे आणि आपल्या डायबिटीसचं रिव्हर्सल करणे. धन्यवाद.